मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार ऐन भरात असताना मुंबईत एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आहे. मुंबईत गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट झाली. संजय राऊत आणि एकनाथ शिंदे हे गुरुवारी मुंबईत एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी एकनाथ शिंदे हे त्यांची मुलाखत आटोपून बाहेर पडत होते. यानंतर लगेचच संजय राऊत यांची मुलाखत होती. त्यासाठी ते स्टुडिओच्या दिशेने जात होते. त्यावेळी समोरून एकनाथ शिंदे हे देखील येत होते. हे दोन्ही नेते एकमेकांच्या समोर आल्यानंतर त्यांनी एकमेकांकडे पाहून अभिवादन केलं. यानंतर एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. संजय राऊत हे नुकतेच एका मोठ्या आजारपणातून बाहेर आले. ते आजारी असताना घरी होते तेव्हा एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत यांना फोन करून राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. त्यानंतर आज या कार्यक्रमात संजय राऊत थेट त्यांच्या समोरच आले तेव्हा एकनाथ शिंदे यांनी त्यांची विचारपूस केली. संजय राऊत यांनीही एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीची चौकशी केली. यानंतर 1-2 मिनिट जुजबी गप्पा मारून हे दोन्ही नेते आपापल्या दिशेने मार्गस्थ झाले. मात्र या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेना पक्ष फुटला होता. त्यानंतर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळाल्याने तो पक्ष अधिकृत शिवसेना ठरला होता. या सगळ्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात प्रचंड वितुष्ट आलं होतं. मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यापासून ठाकरे कुटुंबीय सातत्याने एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करत आहेत. संजय राऊतही त्यांच्या पत्रकार परिषदेत सातत्याने एकनाथ शिंदे यांच्यावर आगपाखड करत असतात. मात्र आज हे राजकीय मतभेद बाजूला सारून या दोन्ही नेत्यांनी सुसंस्कृतपणे एकमेकांशी गप्पा मारल्या. त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात या भेटीची चांगलीच चर्चा रंगली आहे. आता विचारलं ना तुम्ही फोन केला होता तुम्ही म्हणाले की आमचे जुने मित्र आहेत. मी काय म्हणालो सर